सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। विनम्र अभिवादन। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी लिंगे, BA MS स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ यांचा निधनाचा 11वा सुतक फेडणं, गोडाचं जेवण 11 सुहासिनींना सौभाग्य लेणं देऊन गोडाचं जेवण, पाहुणे मंडळींना, मित्र सहकारी परिवारांना गोड जेवण व पुष्पांजलीचा कार्यक्रम 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, मोहोळ पंढरपूर रोड पेनूर येथे होणार आहे। शोकाकुल लिंगे गवळी परिवार। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी, BA MS स्त्रीरोगतज्ञ, सत्यशोधक, उद्योगपती, OBC नेते, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक OBC फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सुनंदा शंकरराव लिंगे यांची लाडकी दी ग्रेट ज्येष्ठ कन्या यांचे शुक्रवार 5/7/2024 रोजी दुपारी 1 वाजता दुःखद अकस्मात निधन झालं। डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांचा जन्म 20 जानेवारी 1985 रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला। लिंगे कुटुंबामधील ती पहिलीच मुलगी असल्याचे लिंगे परिवारात सर्वांची लाडकी होती। सर्व लिंगे परिवारामध्ये तिला मानाचे स्थान होते। सर्वजण तिचा सन्मान करत होते, आदर्श घेत होते। तिच्या प्रेरणेनं भावाच्या 4 मुली डॉक्टर झाल्या। मी गर्वानं सांगत होतो, मी डॉक्टर नाही, MBA नाही, इंजिनियर नाही, परंतु मी या सर्वांचा बाप आहे। मुलगी डॉक्टर, मुलगा इंजिनियर, मुलगा MBA आहे। तिच्या लग्नानंतर लिंगे कुटुंबाची अतिशय वेगवान प्रगती झाली। KG ते 10वी पर्यंत शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल धवलनगर अकलूज येथे झालं। 11वी 12वी सायन्स साईडनं सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले। BA MS वैद्यकीय शिक्षण विजापूर येथील BDL कॉलेजमध्ये झालं। नंतर 2009-10 युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ निदान म्हणून प्रॅक्टिस केली। 9 डिसेंबर 2010 रोजी त्यांचं लग्न डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी, पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्याबरोबर झाले। दोघांनीही पेनूरमधील सावतामाळी शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यामध्ये वैद्यकीय सेवेचं काम चालू केलं। तेथे चांगला प्रतिसाद दिल्यानंतर स्वतःचं पेनूरमध्ये 6 गुंठे जागेत पंढरपूर रोड सुसज्ज असं बांधकाम करून साईकृपा हॉस्पिटल नावानं सेवा चालू केली। त्यामध्ये डिलिव्हरी, महिलांचे रोग, बालरोग, एक्सरे, सोनोग्राफी, सर्व तपासणीचे लाभ, लहान मोठे ऑपरेशनची सेवा देत होते। डॉक्टर जयश्रीनं बेळगाव जिल्ह्यातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर MS ची डिग्री संपादन केली। त्यांना बालरोग निदान करण्याची चांगला अनुभव होता। डॉक्टर जयश्री लिंगे परिवारातील पहिल्या KG ते PG शिकलेल्या उच्च शिक्षित होत्या। त्यांचा मला अभिमान वाटतो। त्यांचे पती प्रशांत गवळी त्यांचे कडोली कोल्हापूर येथे BA MS झाले होते। त्यांनी लग्नानंतर MD मेडिसिनची डिग्री कर्नाटकातून मिळवली। दोघांच्या सहकार्याने चांगली वैद्यकीय सेवा सोलापूर पंढरपूर शहरापेक्षा 40 ते 50% कमी दराने देत होते। डॉक्टर जयश्रीची सेवा 24 तास चालू होती। त्यामुळे त्यांचं नाव पेनूर आणि आसपासच्या 20 ते 25 गावात प्रसिद्ध झाले होते। डॉक्टर जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, कनवाळू, दयाळू, मनमिळावू, हर्ष उल्हासित आणि सेवाभावी होता। त्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही तर तिने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही। कर्नाटकमध्ये प्रवेश मिळवून कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचं पेपर इंग्लिशमध्ये देऊन डॉक्टर BA MS ही पदवी जिद्दीने मिळवली। त्यांना हिंदी, मराठी, इंग्लिश, कन्नड भाषा चांगल्या बोलता येत होत्या। जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी होती। डॉक्टर जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे 150 पदार्थ बनवण्याची कला ट्रेनिंग हस्तगत केले होते। सुगृहिणी होत्या। कोणतेही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या। कामगार आला नाही तरी त्यांचे सर्व काम बाथरूम साफ करण्यासाठी झाडलोट, धुणी भांडी, स्वयंपाक स्वयंस्तुतीने आनंदाने करत होत्या। हरहुन्नरी, कष्टाळू, स्वाभिमानी, अभिमानी, स्वयंपूर्ण सेल्फ होत्या। त्यांना भाषण करणे, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणे, कार्यक्रमाचं आधुनिक नियोजन करणे, कोणत्याही सामाजिक कार्यात हिरारीनं भाग घेणे इत्यादी गोष्टीचीही आवड होती। कोणत्याही गोष्टीचा अहंकार नव्हता।
डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी लिंगे यांच्या अचानक निधनानं पेणूर पंचक्रोशीतील सर्व जनता हळहळ व्यक्त करत होती. त्यांचं पार्थिव पंढरपूरहून रात्री 10 वाजता आले तरी सुद्धा अग्निदहन अंत्ययात्रेस हजारो नागरिक, महिला, लहान थोर, गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गौरी गुरुजांनी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी श्रद्धांजलीचे भाषणे करून अभिवादन केलं. सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली. लिंगे परिवारास धीर दिला, सांत्वन केलं. 10व्याचा कार्यक्रम दशक्रिया अस्थिविसर्जन कार्यक्रम रविवार 14 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता चंद्रभागा भीमा नदीच्या काठावर मुंडेवाडी तालुका पंढरपूर येथे डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी साई डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचं मुंडन करून करण्यात आला. अस्थिविसर्जन लिंगे गवळी परिवाराने चंद्रभागेच्या पात्रात केलं. रक्षा सावडने 3रा आणि आज 10व्याचा कावळ्याने नैवेद्य शिवला नाही. दोन्ही वेळा गायीला नैवेद्य खाऊ घालण्यात आला. त्यामुळे सर्वांच्या मनात डॉक्टर जयश्री यांच्या अकाली निधनानं त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्याचं दबक्या आवाजात कुजबुजण्यात येत होतं. दशक्रिया विधी कार्यक्रमास गवळी परिवार डॉक्टर के.टी. गवळी, निर्गुणा केरप्पा गवळी, डॉक्टर प्रशांत गवळी, कुमार साई डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी, कुमार साई जय प्रशांत गवळी, कुमारी सिद्धी जयश्री प्रशांत गवळी, हनुमंत बनकर, सौरतन आनंदकर, जयश्रीचे वडील सत्यशोधक शंकरराव लिंगे, आई सुनंदा शंकरराव लिंगे, चुलती विमल पांडुरंग लिंगे, संगीता भारत लिंगे, चुलते भारत लिंगे, पांडुरंग लिंगे, लक्ष्मण लिंगे, मामा राजेंद्र हरी शिंदे, भाऊ जयदीप लिंगे, जयश्री लिंगे, मल्हारी लिंगे, माधव लिंगे, बहीण डॉक्टर राजश्री विवेक रासकर लिंगे, कुमारी डॉक्टर भाग्यश्री भारत लिंगे, कुमारी डॉक्टर जयश्री भारत लिंगे, कुमारी डॉक्टर अंजली भारत लिंगे, वहिनी सायली जयदीप लिंगे, भाची क्रांती जयसिंग लिंगे, भाचा ज्योतिरादित्य जयसिंग लिंगे, वहिनी वनिता जयसिंग लिंगे यांच्यासह मोठ्या संख्येनं गवळी लिंगे परिवार प्रेमी मान्यवर उपस्थित होते. 3रा रक्षा सावडण्याचा विधी पेणूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील स्मशानभूमीत रविवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येनं पेणूर पंचक्रोशीतील नागरिक, प्रतिष्ठित मंडळी, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, जयश्रीच्या मैत्रिणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे सर, प्रदेश अध्यक्ष गौतम क्षीरसागर, पेणूरचे कस्तुरे मालक यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयश्री गवळी यांचे पिताश्री, मातोश्री सौ सुनंदा लिंगे परिवारास अश्रू अनावर झाले. सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रेमी जयश्रींच्या चाहत्यांना शोक अनावरण झाला. सत्यशोधक शंकरराव लिंगे त्यांनीही मोठ्या दुःखी कष्टी अंतकरणानं शोक संदेश देऊन श्रद्धांजली वाहिली. शोक संदेशातही लिंगे म्हणाले, बहिणींनी, मेहुण्या पाहुण्यांनीही किती हस्तक्षेप करावा. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गवळी कुटुंबीय. माझ्या लाडक्या जयश्रीसारखे निष्पाप जीव यापुढे जाऊ नये यासाठी सासरच्या मंडळींनी, मेहुण्या पाहुण्यांनी, नंदाने, सासू सासऱ्यांनी, नवऱ्याने डॉक्टर जयश्रीसारख्या मुलींना त्रास देऊ नये, निष्पाप जीव घेऊ नये, भावी पिढीचे मुला मुलींचे जीवन उद्ध्वस्त करू नये, लहानपणीच मुलांचे आपले असलेले मायेचे छत्र हिरावून घेऊ नये, त्यांना पोरके वनवासी करू नये, अशी सर्व समाजातील नागरिकांना विनंती व आवाहन केलं. 20-25 दिवसांपूर्वी जयश्रीची मैत्रीण डॉक्टर सौ रुपणवर, भाऊसाहेब रुपणवर यांच्या सून या विवाहित डॉक्टराची छळ करून नवऱ्याने बायकोचा देह अंत केला. सुशिक्षितापेक्षा अडाणी माणसं बरी, माणसापेक्षा मेंढरं बरी म्हणण्याची वेळ आली आहे. महिना उलटत नाही तोपर्यंत डॉक्टर सौ जयश्री गवळी लिंगे यांचा बळी गेला. अशा सुशिक्षित महिलांचा छळ होणं अत्यंत दुर्दैवी. असं अंत होणं भारतीय संस्कृतीला न शोभणारं कृत्य आहे, असं भावूक होऊन हृदयस्पर्शी भावना लिंगे यांनी व्यक्त केल्या. सर्व नागरिकांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहिली. जयश्री यांच्या निधनानंतर फोन करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी प्रतिनिधी म्हणून रवी सोनवणे नाशिकहून लिंगे गवळी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातून लिंगे गवळी परिवाराचे नातेवाईक सकाळी 6:30 वाजता रात्रभर प्रवास करून रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ऋणी शोकाकुल गवळी लिंगे परिवार.
मित्रासाठी दहा गोळ्या
आता काम केलं माझं आनंद
चाकण घेऊन हात पाय धुवून बदल करतो काकायला बदलूया कपडे किती नाही अन्ना तुम्ही बरं आंघोळ करतो कैसे खड़ा रहता है उसको एकच मिनिटात जाऊन एकदा टप्परी बस मी पंप बघून येतो एकच मिनिटात गई आहे इथे येणार नाही तुम्ही त्यातले काय करायचं थोडा काढायचा थोडा एवढा करून द्या बाकी बघायचं
साधं घातलं म्हणजे असं घेतलं बाळा जावा पहिल्यांदा जवळच करा त्याला आलो घालू
चांगला आहे